पहिला चेंडू आक्रमण केले ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. पहिल्या चेंडूवर नक्कीच संदीप याने इरादे स्पष्ट केलेत. छोटू यादव यांच्याकडून नक्कीच संदीपसाठी जेवढे चौकार मारतील त्याला प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचे पारितोषिक असेल. बॅटिंग मार्कर जर बघितलं तर एक अष्टपैलू खेळाडू मयूर वाणी, आयकॉन खेळाडू, याही खेळाडूची नावाची चर्चा नेहमीच राहिली. बॉलिंग बघत असताना तुम्ही नक्कीच जास्त वेळ घेऊ शकत नाही. टायमिंग असते एक गोलंदाजी करत असताना. दुसरा चेंडू नकारात्मक चेंडू, पंच हात वर करतात का? पंचांनी हात वर केलेत. एक चेंडू मागे धावसंख्या झाले ते 2. आतापर्यंत मयूर वाणीच्या बॅटमधून धावा झाले नाहीत. या मॅच मध्ये मयूर वाणीला खेळावं लागेल. गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली पण या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा पुन्हा म्हणत होतो आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होते, बाद होतोय कोण? तो मयूर वाणी. फलंदाजी आतापर्यंत चांगली होत नाही. गोलंदाजी चांगली करतायत आतापर्यंत पण फलंदाजी कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसत आहेत. फलंदाजी मार्कवर जो नवीन फलंदाज आलाय तो फलंदाजीसाठी आला तो गोलू. स्ट्राईकवर आणायला लागेल. नक्कीच गोलूला नक्कीच एकच काम करावं लागेल की संदीपला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. संदीपला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. निलेश डोंगरे यांच्याकडून पारितोषिक आले संदीपसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. सलग 2 चौकार मारले तर संदीपसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांचा वर्षाव नक्की संदीपसाठी होतो का? होतो वर्षाव. तर संदीप त्या तोलाचा खेळाडू आहे, त्याची दर्जा त्या लेवलची. वॉन्टेड टीम मधून खेळत असताना संदीपचं कित्येक मालिका जिंकलेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली म्हणून आपला अनुभव पणाला लावतोय. अनुभव पणाला लावावं लागेल कारण की आपल्या संघ मालकाने आपल्याला काय घेतलंय संघामध्ये हे दाखवावं लागेल. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, पंचांनी हात वर केले. धावसंख्येत 1 निर्भर होतोय. निलेश डोंगरे यांच्याकडून पुन्हा पारितोषिक आले. 3 बॉल 3 चौकार मारला. संदीप 1001 रुपये पारितोषिक घेऊन जा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूवर नक्कीच मनोच्या गोलंदाजीवर नकारात्मक चेंडू. भरपूर अचूक टप्प्यावर गोलंदाजी चालले. गोलंदाजी चांगली टाकावी लागेल. संदीप बाबू खूप मोठी विकेट घ्यायला लागले. काय होतं मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावावर 1001 रुपयाचं पारितोषिक होतं, 500 रुपयाचं पारितोषिक होतं, तो फलंदाज परततोय. काय अनुभव पणाला लावलाय म्हणून विकेट घेतल्या. जवळजवळ मला वाटतं रिंकू 11 संघाची अर्धी मॅच घेऊन गेले ते. आणि दादा इथे आपल्याला मोनू मिश्रा यांचा एक्साइटमेंट बघायला मिळालं. या विकेट नंतर खूप मोठा विकेट गेला रिंकू 11 या संघाचा. खूप मोठा झटका यांना होणारच कारण की त्यांना माहित होतं या विकेटचं महत्व काय असणार आहे. हा विकेट म्हणजे पूर्ण मॅच आहे. तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ज्या प्रकारचं संदीपला आउट केलंय, टकलेला आउट केलंय तर तुम्ही त्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. नक्कीच. आता पाहूयात आपण फलंदाज अर्जुन यादव आलेले आहे. त्यांना गोलंदाजी करत असताना मोनू मिश्रा पाहूयात. आता
नकारात्मक चेंडू धावसंख्या एकीने बरं होते. पुन्हा धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. 4 चेंडू झालेत आतापर्यंत, 6 धावा. त्याच्यामध्ये मला वाटते मोनू यांनी जवळजवळ 3 ते 4 वाईट टाकलेत. गोलंदाजी चांगली केली. अवांतर धावेवर कुठेतरी लक्ष द्यावं लागेल. गोलंदाजी चांगली आतापर्यंत मोनूची, अनुभव म्हणायला आला. आणि पुन्हा एकदा बाद होतोय, गरज नव्हती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आज आपल्याला कृष्ण मित्र मंडळ संघाकडून मोनू मिश्रा यांच्यातर्फे बघायला मिळत आहे. दादा आपण पाहू शकता सामना आता अतिशय रोमांचक झालेला आहे. इथे पहिल्या चेंडूवर मी म्हटलं होतं हा सामना नक्कीच रंगणार, आणि सामना रंगताना दिसतोय. काय गोलंदाजी करतो मोनू. आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेत. 6 धावा झालेत आतापर्यंत. नक्की संदीप विचार करत असेल त्याची विकेट किती महत्वाची असते. संयम ठेवला असता. क्रिकेटमध्ये असो या जीवनामध्ये संयम महत्वाचा असतो. पुन्हा एक नकारात्मक चेंडू. धावसंख्येमध्ये 1 नि भर. मोनू यांनी त्याच्या षटकामध्ये जवळजवळ 5 वाईट टाकलेत, आणि धावसंख्या झाली आतापर्यंत एका षटकामागे 8 धावा. 8 धावामध्ये अवांतर धाव 5. म्हणजे बॅट मधून जर बघितलं तर मोनूच्या गोलंदाजीवर फक्त 3 धावा आलेत. काय गोलंदाजी केली, आणि 2 विकेट घेतलीत. 3 गेले का, 3 विकेट घेतलेत. आणि मोनूचं जर खेळताना जल्लोष बघितला तर पूर्ण 100% गेम मध्ये देतात. कारण की गोलंदाजी मार्कवर आला कुमार, एक आयकॉन खेळाडू, कृष्णा मित्र मंडळाचा आयकॉन खेळाडू म्हणून जर कुणाचं नाव घेतलं गेलं तर कुमार. आणि तो गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसापासून. नकारात्मक चेंडू. अवांतर धावेवर कुठेतरी कृष्णा मित्र मंडळाला रोख लावण्याची गरज आहे. अवांतर धावेवर कुठेतरी लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा डॉट होतोय चेंडू. किती महत्वाचा होता संदीपचा विकेट, ते प्रत्येक बॉलला समजतंय. संदीपचा विकेट किती महत्वाचा होता. कारण की जल्लोष ज्या प्रकारे मोनूने केला. 2 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 10. 10 मध्ये जर बघितलं तर कृष्णा मित्र मंडळाचे 6 ते 7 धावा अवांतर धावा आहेत. बॅटने फक्त कृष्णा मित्र मंडळांनी 4 धावा दिलेत. चला टीम मीटिंग करू नका म्हणू प्लीज. वेळेची थोडस गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला हाताळला होता. दुसरा चेंडूवर काय कला करतायत. थोडासा कुठेतरी बॅट कट घेतली. नक्कीच फलंदाज तंबूत गेला असता. म्हणून चूक केली कुठेतरी. खराब क्षेत्ररक्षण मानता येईल. संधी होती. अशा सामन्यामध्ये संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही ट्रॉफीकडे बघता त्यावेळी अशा संधी हुकली नाही पाहिजे. जर तुम्हाला त्या ट्रॉफीला हात लावायचा असेल तर संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. गोलंदाजीमुळे चांगला फिरवतोय चेंडू. ऑफच्या दिशेने पटकवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या देखील बर. धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू मागे धावसंख्या झाली ते 12. अजूनही 2 चेंडू या षटकामधील बाकी असतील. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत कुमारने केले, 2 चेंडू नक्कीच त्या पद्धतीचे करावे लागतील. कृष्णा मित्र मंडळाचं जर टीमकडे बघितलं तर मेहनत बघितली तर खूप आहे. बॉलआउट मध्ये आलेत. बॉलआउट मध्ये त्यानंतर
या सामन्यामध्ये आलेत. या सामन्यामध्ये जर जिंकले तर नक्कीच आणि बोलतोय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटते कृष्णा मित्र मंडळातर्फे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला कृष्णा मित्र मंडळातर्फे इथे पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा एक झटका रिंकू इलेव्हन या संघाला भेटला आहे. जवळ बघितलं तर आरती टीम तंबूमध्ये परत ते रिंकू इलेव्हन संघाचे 1 to go असेल. 1 to go आणि फलंदाजी मार्गावर आला हेडन. प्रयत्न करावे लागतील हेडनला. आपण कुठल्या स्थानावर आलो याला महत्व नाही, आपण संघासाठी काय करतोय याला महत्व आहे. जरी तुम्ही 5व्या 6व्या नंबरला असेल तरी पण तुम्ही संघासाठी काय करता याला महत्व आहे. आणि पहिल्या चेंडूवर उडवला, बाद होतोय. पहिल्या चेंडूमध्ये हेडन बाद होतोय. काय चाललंय, तू चल मैं आया, तू चल मैं आया अशी परिस्थिती रिंकू इलेव्हन संघामध्ये. धावसंख्या पोहोचते 12. 2 षटकामागे धावसंख्या पोहोचली ती 12. अजूनही उर्वरित 2 षटक असतील. विकेट गेलेत आतापर्यंत 5 विकेट गेलेत. अजूनही 4 विकेट आहेत. अजूनही 3 विकेट आहेत. 5 विकेट गेलेत आतापर्यंत. प्रत्येक वेळेला मी म्हणतोय कारण की म्हणून विकेट घेतला संदीपचा, तो काय एवढा जल्लोष करत होता ते दिसतंय. स्कोर बोर्ड दिसतोय. 12 चेंडू 12 धावा. संदीप असेल तर नक्कीच एक वेगळी परिस्थिती असते सध्या. पश्चाताप नक्कीच होत असेल संदीपला. पण मी म्हटलं होतं ना, प्रत्येक दिवस खेळाडू किती मोठा असला तरी तो दिवस त्यासाठी कसा असतो याला महत्व असतं. त्या दिवशी कसा खेळतोय. नकारात्मक चेंडू पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. अवांतर धावेवर कुठेतरी कंट्रोल करावं लागेल कृष्णा मित्र मंडळाला. जवळजवळ 8 ते 9 धावा अवांतर दिलेत. बॅटनी कमी रन आणि अवांतर धावा देतात. तुम्ही रिंकू इलेव्हन संघाला मॅच मध्ये आणण्याचं एक आमंत्रण देत आहे. मॅच तुमच्याकडे धावसंख्या झाली ती 14 धाव फलकावर असेल. कान मंत्र नक्कीच म्हणून दिला गोलंदाजाला. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. अनुभव आपला जेवढा असेल तो नक्कीच युवा पिढीला, युवा क्रिकेटरला देणं गरजेचं आहे. सन्मान दिलाय चेंडूला. यापुढची जर रणनीती असेल, मला वाटतं 12 चेंडू 12 धावा आले रिंकू इलेव्हनला तरी भरपूर आहे. प्रयत्न असेल नक्कीच त्यांचा. उरलेल्या 10 चेंडूमध्ये अजून 12, 13, 15 रन आले तरी भरपूर आहेत. कारण की विकेट गेलेत 5, उर्वरित 3 विकेट असतात. पुन्हा एकदा डिफेन्स केलाय. धावसंख्येत एक निभर होते. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. तुम्हाला संधी भेटले कृष्णा मित्र मंडळ, नक्कीच संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अशा अवांतर धावा दिल्या तर नक्कीच तुम्ही रिंकू इलेव्हनला तुम्ही कम बॅक करायला चान्स देत आहे. आणि बाद होतो. बॅटची कडा घेतली. उत्कृष्ट असं विकेट किपिंग आपल्याला मोनू मिश्रा यांच्याकडनं बघायला भेटलं. आपण त्यांची एक्साइटमेंट बघू शकतो, एनर्जी बघू शकतो. मोनू यांचं एक्साइटमेंट आपण बघायला भेटतं. हा कृष्णा मित्र मंडळ बॉल आउटने आतमध्ये आलेला संघ आपण बघू शकतो. आणि आज सामना अत्यंत रोमांचक इथे बघायला भेटतो आपल्याला. मोनू मिश्राकडे बघितलं तर नक्कीच विराट कोहलीची आठवण होते. आणि ज्या प्रकारचा तो
जल्लोष करतोय, विराट कोहलीचाही त्या प्रकारचा जल्लोष असतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे, कुठेतरी तो मेमे होत होतं पण कव्हर केलं. 4 चेंडूमध्ये धावा संख्या झाली ते 19. अजूनही 2 विकेट असतील. 2 विकेट जरी घेतले तर नक्कीच काय गोलंदाजी केले म्हणून, त्यानंतर काय गोलंदाजी केले कुमारने, त्याच्यानंतर या गोलंदाजीने त्या प्रकारची गोलंदाजी केली. 5 चेंडू 19 धावा, 1 to go. कॅमेरामॅन कृपया जे तिथे वरती दुसरे कॅमेरामॅन आहेत आमचे दमले. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग यादवनगर. असं द्या, सातत्याने 2 दिवस मेहनत करता. पुन्हा एकदा बाद होतो, पुन्हा एकदा इथं विकेट गेलेला. उत्कृष्ट असं वन साइड असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आपल्याला बघायला भेटायला लागले इकडे कृष्ण मित्र मंडळ संघाचे. काय होतं मैदानाच्या आतमध्ये, जो संघ लीग मध्ये एकही सामना हरला नाही तो संघ बॅकफुटवर जातोय. मैं कैमरामैन जिनको विनंती करता हूँ कि अभी जो सामना हो रहा है, अभी जो मैचेस हो रहे हैं ते वो अटीतटींचे सामने आहेत. कृपया आपण थोडंसे या 2-4 मॅचेसला लक्ष द्यावे. कृष्ण मित्र मंडळ सुंदरम प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. आणि आपण इथे फलंदाज छोटू मोरिया यांना बघू शकतो. उत्कृष्ट असं फलंदाज यादवनगर मधील रिंकू 11 संघाचे छोटू मोरिया आपण बघू शकतो. कॅमेरामॅन युट्यूब लाईव्ह मित्र झोपलास तरी चालेल पण तिथून पडणार नाही याची काळजी घे. सातत्याने 2 दिवस तू खूप मेहनत केली, तुझे आभार आहे. रात्रीचे 1 वाजलेत. आमची स्पर्धा फक्त व्यवस्थित लाईव्ह झाली पाहिजे. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. शेवटचं धावसंख्या झाले 20 धावा धाव फलकावर. धावसंख्या झाली ते 20. शेवटचं विकेट असेल मला वाटते. फटकवला चेंडू, चांगलं क्षेत्र, पारितोषिक पण लावलंय. सुंदरमने अगर एखादं सुद्धा विकेट घेतलं तर पर विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक इथे कट्टू यांच्याकडनं लावलं गेलेलं आहे. भावाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक कट्टू यांच्याकडून लावलं गेलेलं आहे. आणि पुन्हा एकदा चान्स होता गमावलंय म्हणून. वाईट बॉलरने नकारात्मक चेंडू म्हणून दिलेला आहे. आणि शैलेश दादा यांच्याकडून कृष्ण मित्र मंडळ अगर हा संघ ही मॅच जिंकतो तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक शैलेश दादा यांच्याकडून देण्यात येणार आहे. वाईट +1 पंच, वाईट +1 3 पडले. छोटू मोरे अगर यांनी 1 चौका मारला तर आशुभाई यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. छोटू मोरे यांनी अगर 1 चौका मारला तर छोटे मोरे मारू शकतात चौकार. हो. आणि हे जे आमचे प्रेक्षक आहेत ते चिंचपाड्यावरून इकडे मॅच बघायला आले आहेत. आशू सुंदरम यांच्याकडून बघायला भेटेल. संदीप सारख्या खेळाडूला तुम्ही संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं तुम्ही करू शकणार नाही. अशा प्रकारच्या तुम्ही धावसंख्या देऊ शकत नाही. जवळजवळ 15 वाईट टाकलेत या मॅच मध्ये. बॅटने आलेत फक्त 7 ते 8 रन. अवांतर धावा 15. आणि विकेट गेलेली आहे. उत्कृष्ट असं आणि सुंदरम यांना 101 रुपयाचं पारितोषिक इथे भेटलेलं आहे, मिळालेलं आहे.
सामना संपल्यानंतर आता आपण पाहू शकता फलंदाज उदय सिंग आलेले आहेत. स्कोर 2 चेंडू 25 धावा. 2 चेंडू मागे धाव संख्या झाले ते 25. 8 विकेट गेलेले आहेत. 8 विकेट. शेवटचा विकेट असेल. छोटू मोरिया दादांना स्ट्राईक हवी होती कारण की त्यांच्या चौकारावर 501 रुपयाचं पारितोषिक आशू यांनी लावलं आहे. आणि अगर सुंदरम हे या उदय सिंगचा विकेट घेतात तर 201 रुपयाचं पारितोषिक त्यांना प्रद्युम्न यांच्याकडून दिले जाणार आहे. पारितोषिकवर पारितोषिके लागत आहेत. सुंदरम यांनी मॅच झाल्यानंतर स्टेजवर येऊन 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या भावाकडनं घ्यावे. पुन्हा अतिरिक्त नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. धाव संख्येत भर होते. 26 धावा झालेत. मला वाटतंय खराब गोलंदाजी करतायत. धाव संख्येत 1 ने आणि फलंदाजी मार्गवर आलाय छोटू मोरिया. आणि अगर छोटू मोरियांनी या बॉलवर चौकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक आशू यांच्याकडून त्यांना दिलं जाणार आहे. दादा छोटू मोरियासाठी 2001 रुपये. 1000. आणि छोटू मोरिया यांनी अगर या बॉलवर चौकार मारला तर 2001 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे छोटू मोरिया यांना श्रवण यादव यांच्याकडून. सुंदरम विकेटला 200 आणि सुंदरमने आणि हे विकेट घेतला तर सुंदरमना 201 रुपयाचं पारितोषिक इथे भेटणार आहे. दादा छोटू मोरियासाठी अजूनही 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये काय कला करतात, काय करामत करतात बघूया. छोटू मोरियासाठी पारितोषिक असेल 500 रुपये, 1000 रुपये प्लेस केलंय. समजदारीचं क्रिकेट टीम साठी खेळताना छोटू मोरिया बघायला भेटले. पारितोषिक होते पण त्यांनी नक्कीच आपल्या पार्टनरला नक्की स्ट्राईकवर आणला. तो खेळू शकतो. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पटकावलेला चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू 1 टू गो. छोटू मोरियासाठी 1 टू गो. चौकार मारेल का छोटू मोरिया? चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. फटका होता छोटू मोरियाचा जबरदस्त. आताची धाव किती असेल? 1. धाव संख्या 1 धाव संख्या झालेली आहे. 31 धावांची आवश्यकता असेल. 31 आणि 31 धावांमधले जर बघितले तर 17 ते 18 वाईट होते. आणि बॅटने जर बघितलं तर 12 धावा मला वाटतं या मॅच मध्ये आल्या. आणि त्या अवांत धावा ज्या दिल्या गेल्या त्या मॅच मधून आउट करू शकतात मला वाटतं. तुम्ही संधी दिली संदीपला. संदीप सारख्या खेळाडूला तुम्ही नक्कीच अशी संधी देऊ शकत नाही. विन ऑफ टोटल 31. धाव संख्या झाली ते 30. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. चला रिंकू लावून क्षेत्ररक्षण लावून घेतोय. चला स्पीडअप घ्या. घाई करायची. अजूनही 2 ते 3 सामने खेळायचे आहेत आपल्याला. चला मॅच स्टार्ट करायचे. रिंकू संघाचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कृष्ण मित्र मंडळ सलामीचे 2 फलंदाज दाखल करायचे. फलंदाजीसाठी आलाय कृष्ण मित्र मंडळाचा एक साईडला राजा तर दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू कुमार. या सामन्यामध्ये कुमारला नक्कीच खेळावं लागेल. संघ मालकाने आपल्याला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलंय तर नक्कीच दाखवावं लागेल.
आणि तेवढी क्षमता आहे कुमारकडे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. बोलबाला राहिलाय कुमारचा. दिघा विभाग असेल, आयरोल विभागात असेल, ओपन क्रिकेट खेळतो, ग्रामीण क्रिकेट खेळतो. पण आजच्या दिवसामध्ये कशी कामगिरी असेल. आतापर्यंत जर चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी आतापर्यंत कुमारच्या माध्यमातून राहिले. आयकॉन म्हणून खेळाडूंची जी प्रशांत बद्रे कामगिरी असते ती सर्व कामगिरी कुमारने केली. प्रशांत बद्रे, आपण जिथे कुठे असेल कृपया स्टेजशी संपर्क साधावा. मॅच स्टार्ट होते. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर संदीप एक नामवंत यादीतील खेळाडू. पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता. दोघांनाही माहिती आहे कोण कसं आक्रमण करू शकतं. कित्येक वेळा समोरासमोर खेळत. दुसरा चेंडू नकारात्मक चेंडू. रिव्ह्यू चेक केला जातोय. चेक केला जातोय. डिसिजन असेल. थांबा एक मिनिट भाई इकडे दोन्ही पण इकडे नाही 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 बघू शकत. अंपायर बघतील अंपायर बघतील. अंपायर देखेंगे. डिसिजन असेल. एक मिनिट. पंच आपली भूमिका नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. काय असेल पंच. डिसिजन असेल वाईट. अवांतर धावमध्ये एकने वाढते. हो गोलंदाजी चांगली होते. म्हटलं होतं ना तुम्ही संदीपला संधी देऊ शकत नाही. धाव संख्या नक्कीच आता 31 वर आहे. या गोलंदाजीवर या षटकावर तुम्हाला सांभाळून खेळावं लागेल. अनुभव भरपूर आहे संदीपकडे. आणि या बॉलवर अगर राजा गवळे यांच्याकडून चौकार जातो तर त्यांना आशिष वाघे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूयात. नक्कीच राजाचं समजदारीचं क्रिकेट बघायला भेटते. संदीप सारख्या गोलंदाजीला मला वाटतं समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अजूनही कुठे मॅच गेले नाही. उर्वरित अजून 3 षटक असणार आहेत. त्या 3 षटकावर तुम्ही नक्की संधी घेऊ शकता. बाद होतोय फलंदाज. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाद कोणाला देतात पंच बघूया. निर्णय दिलेला आहे. राजा गवळे आऊट. राजा फलंदाजी बाद होते. धाव संख्या झाले 4 चेंडू मागे 3. संयम ठेवायची गरज नक्कीच होती राजाला. कुठंतरी तो मेमे मध्ये रनआउट होऊन परततोय राजा.
फलंदाजी कुमारला कुठं तर संयम ठेवावा लागेल आपल्याला एका खांद्यावर मॅच घ्यावी लागेल कुमारला. काय फटका साजवलाय कुमारच्या बॅट चौकार. काय फटका होता, फटका आपल्यातून होता. जसा बॅटला लागला तसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मध्ये गेला. काय क्रिकेट, का आपल्याला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुमार. बाद होतो फलंदाज कुमार. कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसते. एक चौकार आला होता त्यानंतर मला वाटतं कुमारने कुठेतरी घाई केली. गरज नव्हती आजच्या शॉटची. शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकलं. स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. धावसंख्या झाली ती 7. दोन विकेट घेतले ते या षटकामध्ये जर बघितलं तर संदीपनी. आणि गोलंदाजी मार्गवर अजून एक गोलंदाज रिंकू 11 संघाचं दुसरा हत्यार तर कोण असेल तर मयूर वाणी. मयूर वाडीवरही आक्रमण करणं सोपं नाही. एक चांगला गोलंदाज मयूर वाणी आहे. धावसंख्या आतापर्यंत झाले 7 ओव्हरवरील अजून 3 षटकामध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. गेम मध्ये मोनूला क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं अनुभवपणाला लावावं लागेल. पहिला चेंडू नकारात्मक. मयूर वाणी आपण अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा फटकवला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. धावसंख्या देखील बरं होते. धावसंख्या पोहोचते ती 10 रनावर. एक चेंडू मागे फलंदाजी मार्कवर आलाय मोनू. आतापर्यंत खेळलेल्या क्रिकेटचा अनुभव दाखवावा लागेल या सामन्यासाठी. हे उंच ट्रॉफीला हात लावायचा असेल तर मोनूला 3 षटक उभं राहावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू फलंदाज बाद. काय कॅच पकडलाय, काय कॅच पकडलाय. म्हटलं होतं तुम्ही संदीपला चान्स देऊ शकत नाही. तुम्ही संदीपला चान्स दिला, संदीप संधीचं सोनं करणार. मोठ्या खेळाडूंचं नक्कीच हेच लक्षणं असतात. धावसंख्या झाले 9 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेत. यावेळेस देखील सुंदर चेंडू होता. स्टेटला हा फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे. मात्र या चेंडूवरती मात्र 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. या चेंडूवरती 1 धाव आले. एका या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली. धावसंख्या ते म्हणजे कृष्ण मंडळ मित्रमंडळ या संघाची. चेंडू आव्यामध्ये ते क्षेत्ररक्षण येत आहेत. पुन्हा एकदा लगातारची अजून एक विकेट. मोरवाणी या षटकामध्ये अजून एक विकेट प्राप्त करतायत आपल्या गोलंदाजीवरती. चांगल्या स्लोअर मध्ये चेंडू होता. पेस कमी केला होता. मात्र चेंडू थोडासा वळून घेताना बॅटवरती काहीसा चेंडू आला नाहीये. तर ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. सुंदर अशी झेल घेतली. नक्कीच 4 चेंडू आणि 10 धावा बघतोय धाव फलकावरती. आतापर्यंत सुंदर अशी मॅच रंगली आहे 2 संघांच्या मध्ये. एकीकडे रिंकू संघ बघतोय आपण. आता एकीकडे कृष्ण मित्रमंडळ हा संघ देखील बघतोय.
तो देखील संघ कुठे कमी नाहीये. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील ते या मॅच पर्यंत आलेत, तर त्यांच्याकडे फलंदाज देखील मोठी फलंदाज असेल. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज नाव काय तुझं? आउट आहे. नाव काय? नाव नाही माहिती तुला? नाव नाही माहिती मला. ते बॅटमॅनचं नाव सांगा जरा. यावेळेस पंच सांगतात फलंदाज बाद होतील. अपील केली मात्र रिव्ह्यूसाठी, किपिंगसाठी. पंच सांगतात फलंदाज बाद आहे. ऑन फील्ड हा डिसिजन आहे. आतापर्यंत 5 विकेट खर्च केले ते म्हणजे कृष्ण मित्रमंडळ या संघाने गुरुवृत्तीनं 3 विकेट शिल्लक असतील. नितेश आलाय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. मोरवाणी यांची सुंदर अशी गोलंदाजी होते. यावेळी देखील चेंडू तोच प्रयत्न होता फिरवण्याचा, मात्र चेंडू गाईचा टप्पा अचूक टप्पा पाहायला भेटते. वळण खूप शेवटच्या लांब ठेवला हा टप्पा आणि वाईट चेंडूची घोषणा केली जाते पंचाच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या 1 पुढे सरकते, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. यावेळी चेंडू सुंदर होता. पायावरी टाकलेला हा चेंडू, या चेंडूवरती मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागल. तो फलंदाज कृष्ण मित्रमंडळ या संघाच्या फलंदाजाला देखील शांत ठेवलं. या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी झाली. आतापर्यंत 2 षटकाचा जरी विचार केला ना, आतापर्यंत 12 चेंडू खर्च करत असताना 12 चेंडूच्या अगेन्स्ट धावसंख्या फक्त धावफलकावरती 12, म्हणजे एक इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला आतापर्यंत, ते म्हणजे रिंकू इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. विकेट देखील सुंदर असे विकेट त्यांनी प्राप्त केले दोन्ही षटकामध्ये. पहिला षटक घेऊन आला होता तो म्हणजे संदीप, त्याने देखील खूप अशी अतिशय महत्त्वपूर्ण 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर मोरवाणी देखील आला होता, त्यांनी देखील 2 विकेट प्राप्त केलेत. या देखील फटका फसलाय. पंचांचा इशारा होतो, फलंदाज बाद होते. पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन फलंदाज होतील. धक्का क्रमांक लागतो म्हणजे कृष्ण मित्रमंडळ या संघाला 6वा धक्का लागितला. आतापर्यंत 2 विकेट शिल्लक असतील. कृष्ण मित्रमंडळ या संघाची 2 विकेट शिल्लक असतील. चांगले सुरेख अशी गोलंदाजी होते, टप्प्यावरती गोलंदाजी होते, ते म्हणजे रिंकू इलेव्हन संघाची. किती पाहिजे धावा? 19 धावसंख्येचा पाठला करायचा अजूनही, ते म्हणजे कृष्ण मित्रमंडळ या संघाला देखील. बॉलरचं नाव काय? गोलू ना? या देखील फटका सुंदर आहे, चांगला प्रोटेक्शन आहे तिथे. फेकी केले तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल कृष्ण मित्रमंडळ या संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे गोलू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो गोलू आपल्या संघासाठी. तिसरा षटक टाकण्यात सज्ज. यावेळेस लेग ब्रेक होता, पण टप्पा थोडासा बाहेर अजून पिच झालाय, त्यामुळे हा चेंडू होता वाईट चेंडू. पंच दोन्ही हात वरती करतात समांतर रेषेमध्ये, सांगतात हा वाईट चेंडू. यावेळेस पुन्हा तोच प्रयत्न होता, पण मात्र नशिबाची साथ, चेंडू घेतोय बॅटीला लागतोय, त्यामुळे एक धावावरती समाधान मानावं लागेल. कारण डिक्लेअर स्वरूपात हा चेंडू गेलाय. ह्या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू 15 धावा. यावेळेस फटका सुंदर होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पायाच्या स्वरूपाने अडवण्याचा प्रयत्न ठरला यशस्वी, आणि मात्र या चेंडूवरती देखील एकच धाव मात्र प्राप्त होईल. मात्र तब्बल 3 धावा इथे त्यांनी वाचवल्या क्षेत्ररक्षणासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जायच्या क्षेत्ररक्षणासाठी. जर फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्यांचा देखील गजर झाला पाहिजे. यावेळी देखील
white+1 अशा 2 धावा मात्र धावसंख्येत भर होतील. कुठेतरी सामना थोडासा वळून पाहायला भेटतो तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीमला, कारण की थोडीशी धावसंख्या कुठेतरी स्टॉप झाली होती. मात्र धावा आता येत आहेत. पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा आले 7वी विकेट. तो म्हणजे कृष्ण मित्र मंडळ या संघाला लागतोय 7वा धक्का आणि धावसंख्या फक्त धाव फलकावरती फक्त 18 झाल्यात. म्हणजे उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला 13 धावांची आवश्यकता असेल अजूनही. येणारे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये तुम्हाला 13 धावांची आवश्यकता असेल हा सामना विजवण्यासाठी. 7 विकेट आतापर्यंत विकेट 7 विकेट खर्च झाले ते म्हणजे कृष्ण मित्रमंडळ या संघाची. किती पाहिजे 13 ना. धाव संख्येचा विचार करतो धाव फलकावरती आतापर्यंत फक्त 18 धावा बघतोय आपण धाव फलकावरती. शेवटचं षटक असेल, शेवटचं षटक देखील हाणामारीचं षटक मानलं जातं. बघू या षटकामध्ये किती धाव बनवतोय तो म्हणजे कृष्ण मित्रमंडळ संघ, कारण की लक्ष्य मात्र दिलं तुम्हाला 31 धाव संख्येचं आणि तुम्हाला 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू सुंदर प्रतिचा चेंडू होता, टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पंच सांगताय फलंदाज देखील बाद होतो. पुन्हा बॅक टू द पॅव्हिलियन जातोय फलंदाज. धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे 8वा आणि धाव फलकावरती 18 धावा बघतोय आपण. फलंदाज बाद झालेत. शेवटचं विकेट असेल, कारण की जसं जर बघायला गेलं ना तर सामना हा आपल्या साईडने वळवला आहे तो म्हणजे रिंकू इलेव्हन संघाने. नक्कीच बॅट लास्ट विकेट असेल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करल तो म्हणजे रिंकू इलेव्हन संघ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. स्लोअर चेंडू होता, चेंडू हवेमध्ये वरवाणी येतं तिथे मात्र 1 बाउन्स टप्पा त्यांच्या हातामध्ये जातोय. फेकी करत तोपर्यंत मात्र 1 धावा कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. तब्बल 19 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचली धावसंख्या आतापर्यंत. ते म्हणजे कृष्ण मित्रमंडळ या संघाची धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 19 आकड्यावरती. बॉल किती झाले 2 बॉल. 4 चेंडूवर खेळ शिल्लक आहे आतापर्यंत. एकच रन आला ना. 4 चेंडू 12 धावा. यावेळेला फटका सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थोडे फंबॉल होत आहेत मात्र चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली. फलंदाजांनी देखील हे एका धावाने धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 20 आकडे जाऊन पोहोचते धावसंख्या. 20 येणारे 3 चेंडू शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ठरतो असफल, कारण की चेंडू पडल्यानंतर बॅटवरती काहीसा चेंडू आला नाहीये. बॅटची हलकी गाडा घेतली गेली चेंडूने. नक्कीच या चेंडूवरती देखील 1 सिंगल धाव आली आहे. मात्र तब्बल हा सामना रिंकू इलेव्हन संघाच्या हातामध्ये पूर्ण संघ जाताना हा संपला मॅच. हॅलो यावेळी देखील फटका सुद्धा चांगला क्षेत्रक्षण पाहायला भेटतो तिकडे आणि सामना विजय होतो तो म्हणजे रिंकू इलेव्हन संघ होतो टॉप 3 मध्ये प्रवेश करते. तिसरा संघ पाहायला भेटतो आपल्याला तो म्हणजे रिंकू इलेव्हन हा संघ. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. त्यांच्या टीम वर्क देखील सुंदर होतं. त्याच पद्धतीने संदीप होते, मयूर वाणी देखील होते. चांगले गोलंदाज आपल्याला